नागपुरातील यशोदानगर परिसरात चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी मोठ्या कारवाईत घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 कुख्यात आरोपींना अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिल्या आरोपीला पकडले आणि त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला। या दोघांनाही कपिलनगर आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून एक वाहन आणि मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल झाली होती। गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संशयित शेकारीब शेखर याला ताब्यात घेतले। त्याची चौकशी करताच आणखी एका आरोपीचे नाव समोर आले, प्रमोद उर्फ शिवम समग्र। यानंतर पोलिसांनी तातडीने दुसऱ्या आरोपीला अटक केली आणि दोघांकडून चोरीच्या घटनाची कबुली मिळवली। घरफोडीमध्ये चोरलेले मुद्देमाल आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे। पोलीस तपासात दोघांनी कपिलनगर आणि कळमना परिसरातही चोरी केल्याचे उघड झाले आहे। दोघांविरोधात आधीपासून गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। कळमना पोलीस ठाण्यात आरोपींबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली तपास गतिमान करण्यात आला आहे। या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे। नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि घराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे। संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी। यशोधरा नगर, कपिलनगर आणि कळमना परिसरातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहावे। यशोधरा नगर पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 166/25 BNS 131/4 प्रमाणे एक घरफोडीचा चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपी नामे आरिफ शेख शकीर याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला। त्याचे नाव प्रमोद उर्फ शुभम राजेंद्र समुद्रे। याला सुद्धा ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी यशोधरा नगर पोलीस स्टेशनमधील एक घरफोडीचा गुन्हा तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा CR नंबर 884/23 IPC 379 हे 2 गुन्ह्याची उकल झालेली आहे। तसेच झोन 5 मधील कळमना पोलीस स्टेशन येथील CR अपराध क्रमांक 63/2025 हा घरफोडीचा गुन्हा हा देखील त्यांनी केल्याचे कबूल केलेले आहे। तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपराध क्रमांक 114/25 ह्या गुन्ह्याची सुद्धा त्यांनी कबुली देऊन या गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे। तसेच यशोधरा नगरमधील 166 मधील मुद्देमाल हा आणि 884 या दोन्ही गुन्ह्याचा मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे। एकूण 13,270 रुपये नगदी एवढा रिकव्हरी झाली असून एक होंडा कंपनीची ॲक्टिवा 3G पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि एक सोनी कंपनीची LED TV किंमत अंदाजे 15,000 रुपये असा एकूण मुद्देमाल सदर आरोपीकडून रिकवर करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 5 सर, माननीय निकेतन कदम सर आणि जरीपटका विभागाचे उपविभागीय अधिकारी ACP माननीय बंडीवार सर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर कुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकामार्फत गोपनीय माहिती काढून सदरची कारवाई ही करण्यात आलेली आहे। आरोपीकडून आमच्या कस्टडीमध्ये असताना एकूण सदर गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजे 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे मोटरसायकल आणि TV आणि नगदी असा मिळून रिकवर झालेला आहे। तसेच कळमना पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील जो गेला माल आहे त्याची माहिती सदर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून सदरची जी रिकव्हरी आहे ते कळमना पोलीसच्या मार्फत करण्यात येईल। यशोदानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केले आहेत। मात्र नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत। नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।